यानंतर आता बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या. भारतानं न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला. न्यूझीलंडला पराभूत करत भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी मिळवली. तब्बल 12 वर्षांनंतर भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर पुन्हा आपलं नाव कोरलं. भारतानं न्यूझीलंडवर 4 विकेट्स राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्मानं 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनं 48 धावा केल्या, तर गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी करत न्यूझीलंडला 251 धावांवरती रोखलं. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मानं गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात दिसलेली परंपरा कायम ठेवत हर्षित राणा आणि पहिली आयसीसी स्पर्धा खेळणाऱ्या वरुण चक्रवर्तीकडे ट्रॉफी दिल्याचा सीन बघायला मिळाला. आणि त्यानंतर सेलिब्रेशनच्या वेळी श्रेयस अय्यरनं 2013च्या आठवणी जागा करणाऱ्या विराट कोहलीच्या डान्स स्टेपची कॉपी केली. टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. अख्तरनं या व्हिडिओमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्देशून अनेक प्रश्न केलेत. बक्षीस वितरणासाठी पाकिस्तानकडनं एकही सदस्य का नव्हता? जागतिक स्तरावरील स्पर्धेत यजमानांचा एकही सदस्य का नाही, असा सवाल अख्तरनं केला. भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमागदार विजय नोंदवल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं अनोखं सेलिब्रेशन केलं. दुबईच्या मैदानात स्टंप हातात घेऊन चक्क दांडियाचा खेळ खेळत विजयाचा आनंद त्यांनी साजरा केला. दोघांच्या मधील हा खास सीन सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. फायनलमध्ये ग्लेन फिलिप्सनं घेतलेला कॅच चर्चेचा विषय ठरलाय. शुभमन गिलनं मारलेल्या जोरदार फटक्यानंतर अशक्य वाटणारा कॅच ग्लेन फिलिप्सनं पूर्ण हवेत जात पकडण्याचा पराक्रम केला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सामना संपल्यानंतर विराट आणि रोहित त्यांच्या पत्नींना भेटले आणि त्यांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. त्याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. तसंच जडेजानं सुद्धा नंतर त्याच्या कुटुंबियांसोबत आनंद साजरा केला. रोहित शर्माच्या फिटनेसवरती प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनी फायनलमध्ये विजयानंतर त्यांचं कौतुक केलं. त्यांनी रोहितच्या खेळाला सलाम ठोकलाय. हिटमॅन रोहितच्या कर्णधार पदाला सलाम, असं त्यांनी म्हटलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारतानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं या असामान्य कामगिरीबद्दल कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी खास ट्विट करत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, अशा भावना व्यक्त केल्या. भारतीय संघानं रोहितच्या नेतृत्वाखाली दिमागदार विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र सध्या निवृत्तीचा कोणताही विचार करत नाही, मी यापुढे सुद्धा खेळत राहणार, असं रोहितनं स्पष्ट केलं. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम लागलाय. भारतीय संघानं संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीचं सातत्य अंतिम सामन्यात सुद्धा कायम ठेवलं आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासोबतच भारतीय संघावर पैशाचा पाऊस पडलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा विजेता ठरलेल्या भारतीय संघाला जवळपास 19,48,00,000 रुपये मिळाले, तर उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंड संघाला 9,74,00,000 मिळाले. हा क्रिकेट सामना लाईव्ह बघण्यासाठी टीम इंडियातून बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पोहोचला. यावेळी तो एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत मिस्ट्री गर्ल सुद्धा दिसली. युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्लचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुबईच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅचमध्ये टीम इंडियाने इतिहास रचला. 25 वर्षांचा हिशोब चुकता करत टीम इंडियानं 12 वर्षांनी म्हणजेच 2013 नंतर आयकॉनिक व्हाईट जॅकेटमध्ये मिरवण्याचा क्षण अनुभवला. विक्रमी तिसऱ्या जेतेपदानंतर कॅप्टन रोहित शर्माचा, विराट कोहलीचा, हार्दिक पांड्याच्या स्पॅटसह टीम इंडियानं ट्रॉफी उंचवल्यानंतरचं सेलिब्रेशन केलं. या विजयानंतर मोहम्मद शामी त्याच्या आईला घेऊन आला आणि विराट कोहली त्यांच्या पाया पडला. शमीच्या कुटुंबियांसोबत त्यानं फोटो सुद्धा काढले. चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष झाला. शहराच्या चौकात जमून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर दुबईत सुद्धा ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. दुबईतल्या स्टेडियम बाहेर ढोल ताशांच्या गजरात चाहते थिरकले. सांगलीच्या मिरज इथं लक्ष्मी मार्केट चौकात मिरजकरांनी जोरदार जल्लोष केला. फटाके फोडत घोषणाबाजी करत क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते रस्त्यावरती उतरले. भारताचा झेंडा हातात घेत तरुणांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या विजयाचा जल्लोष केला.
भारताच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष करण्यात आला. डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. हातात तिरंगा झेंडा घेत जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागपुरातील लक्ष्मी भवन चौकात युवकांनी विजयाचा जल्लोष केला. ढोल ताशांच्या तालावरती ठेका धरत फटाके फोडत क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला. भारताच्या विजयानंतर अश्वांनी सुद्धा जल्लोष केला. क्रिकेटप्रेमींसोबत अश्वही डीजेच्या तालावर ठेका धरताना बघायला मिळाले. चाहत्यांच्या आनंदात अश्व सुद्धा सहभागी झाले. पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. भारताच्या न्यूझीलंडवरील दणदणीत विजयानंतर फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर कराडच्या चौकात तरुणाई जल्लोष करताना दिसली. भांगडा नृत्य, भगव्या रंगाची उधळण आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा भारताच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. हातात तिरंगा घेत डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. टीम इंडियाच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत विजयी जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी एकत्र आले होते. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत डाळी आणि कडधान्यांची आवक वाढत असल्यामुळे भावात घसरण झाली. एपीएमसी चणा डाळ 12% तर तूर डाळ 5% आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव 14% उतरले. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 1034 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारणपणे 2650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लाल कांद्याला अकलूज बाजारात 1500 रुपये, धाराशिव बाजारात 2050 रुपये तर भुसावळ बाजारात 2000 रुपयांचा दर मिळाला. कांद्याची 49,000 क्विंटलची आवक होऊन लोकल कांद्याची 27,000 क्विंटलची सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. आवक वाढल्यामुळे कांदा, ढोबळी मिरची, भुईमुगाच्या शेंगांच्या दरात घट झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्यानं सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प असून अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय. त्यात अनेक मुद्द्यांवरती सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील कथित फेरफार, मणिपूरमधील हिंसाचार आणि ट्रम्प प्रशासनाशी भारताचे संबंध यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील फळपीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मृग बहार 2023-24-25 आणि आंबिया बहार 2023-24-25 या चारही हंगामांकरता राज्य शासनाच्या उर्वरित असलेल्या आणि अग्रिम स्वरूपातील हप्ता पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरलं जात असतानाच याच खात्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून 9,000 पदांचा अनुशेष असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आणि याबाबत कुणीच गंभीर नसल्यामुळे ही पदं केव्हा भरली जातील याबाबत देखील अनिश्चितता आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून मिळकत कर भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. अडचण दूर करण्याचं काम सुरू असल्याचं मिळकत कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं. राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये झाली. मुरबाडमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा यंदाच्या मोसमातील विक्रमी आकडा आहे. मुंबई गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्या सुद्धा वेगानं वाढली आहे. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यात एकूण 50,739 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला. पुण्यातील शास्त्रीनगरमधील अश्लील चाळे प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला अटक केल्यानंतर न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि साक्रीमधील काही मंदिरांमध्ये लवकरच वस्त्र संहिता लागू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी हा निर्णय घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची बदनामी करण्याकरता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा चुकीचा वापर केला जातोय. या विरोधात त्यांच्या तळबीड या गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची बदनामी थांबवा अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
छत्तीसगडच्या सीमेवरील कवंडे या ठिकाणी 1000 पोलिसांनी एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी केली. माओवाद्यांची घेराबंदी करण्यासाठी हे पोलीस स्टेशन उभारण्यात आलंय. माओवाद्यांचं आश्रयस्थळ असलेला हा भूभाग आता पोलिसांच्या ताब्यात आलाय. अॅडव्होकेट विजय भास्कर पाटील यांनी जिल्हापेठ पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेची दखल कोर्टानं घेत सर्वांना नोटीस बजावली आहे. जळगावातील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या जुन्या वाद प्रकरणात पाटील यांना अटक करण्यात आली होती आणि ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप पाटील यांनी केलाय. बदलापूरच्या रिंग रोड मार्गावरती कारचा भीषण अपघात झाला. भरधाव कारनं रस्त्यालगत असलेल्या लोखंडी रेलिंगला धडक दिली. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झालेत. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. विक्रमगडच्या बाजारपेठेत विचित्र अपघात झाला. 2 वाहनांच्या मध्ये पादचारी अडकल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झालाय. दुचाकी चोरून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना नागपुरातील कळमना पोलिसांनी अटक केली. चौकशी दरम्यान 8 दुचाकी चोरीच्या घटना उघडकीस आल्या असून पोलिसांनी सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल, तर लबाडी करून भाजपनं सत्ता मिळवल्याचा आरोप ठाकरेंनी केला. उभाटाच्या निर्धार मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं असा टोला ठाकरेंनी लगावला. विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो. जागांच्या वारात आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं नाही. मात्र आता आपल्याला सत्ताधाऱ्यांची दांडी उडवायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं. उद्धव ठाकरेंनी निर्धार मेळाव्यातनं महापालिकेच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिलेत आणि यावेळी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहोत. ते जे करतात तेच आम्ही करतो. मोहन भागवत प्रयागराजला गेले नाहीत तर मी कसा जाऊ, असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. कुंभमेळा संपलेला आहे, त्यामुळे त्यावर आता बोलणं योग्य नाही. जे गेले त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा अशी भूमिका शिवसेना उभाटाचे नेते अंबादास दानवेंनी मांडली. शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड आणि वाळवी नाहीशी करायची असेल तर आपल्याला घराबाहेर पडावं लागेल. शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवरती वाघ असते. झेप घेते तेव्हा गरुड होते. पुन्हा आम्ही लढायला तयार आहोत अशा शब्दात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. काँग्रेसच्या सद्भावना रॅलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीसांचं काम एकच आहे अशी टीका त्यांनी केली. भाजपनं द्वेष पसरवला. मतं मिळवण्यासाठी रक्तमासाचा भाजपनं चिखल केला असं सपकाळ म्हणाले. साताऱ्यात अजित पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी पर्समध्ये मिरची पूड ठेवावी असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं. दरम्यान आम्ही सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीच करू शकत नाही हे अपयश गुलाबराव पाटलांनी मान्य केलंय का, असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला. तुमचं काय ते तुम्ही बघा असं म्हणून गुलाबराव पाटील मोकळे झाले अशी टीका खडसेंनी केली.